आपण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। धर्माबाद शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। धर्माबाद येथे नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। आपल्या सोबत आज धर्माबाद येथील प्रभाग क्रमांक 8 चे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण आणि कोणकोणते ते विकास मुद्दे घेऊन या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरत आहेत। सर, काय सांगणार की नगर परिषदेच्या निवडणुका सर्वात आधी सर्व गणेश नगरातील मतदार बंधू आणि भगिनींना नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर संतोष संग्राम शेंबाळे। मी या प्रभागाचा मूळ रहिवासी आहे आणि मी उच्च शिक्षित असताना प्राध्यापक पदावर असताना राजकारणात येण्यामागे एकच कारण धर्माबादची जी गौरवशाली जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, जे गौरवशाली जे काही योगदान आहे ते खूप नाविन्यपूर्ण आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबादची एक अनोखी ओळख आहे। ती पसंती कायम राहावी। इथं कोणतेही मटकेबाज, सट्टेबाज किंवा अवैध धंदेवाले इथं नगरसेवक म्हणून उभं राहण्यास अपात्र आहेत। मी सर्वाधिक शिकलेला उमेदवार आहे। या धर्माबादचं काही देणं आहे, धर्माबादचे जे काही उपकार आहेत या माध्यमातून उमेदवारी घेऊन तुमच्यासमोर येत आहे। आणि माझं जे काही किंवा काँग्रेस पक्षाचं जे काही शहरासाठीचं जे विजन आहे ते नाल्या आणि रोड पुरतं नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जे काही व्यापारिक जी काही ओळख आहे। आता माझ्या प्रभागाची जर एकंदरीत सोशल जे स्ट्रक्चर जर बघितलं तर इथं एक व्यापारीसुद्धा आहेत, इथं मध्यमवर्गीयसुद्धा आहेत, इथं कर्मचारीसुद्धा आहेत, इथं बहुसंख्याक असा सुद्धा वर्ग आहे जे आजही मूलभूत सोयीसुविधापासून तर दूरच आहे। या उलट त्यांना त्यांच्या लेकरांसाठी, त्यांच्या पुढील पिढीसाठी जे काही शैक्षणिक, जे काही सांस्कृतिक जे केंद्र आणि राज्य शासनाचे जे उपक्रम लागतात ते अद्यापपर्यंत आजपर्यंत नगरसेवकांनी इथं राबवलेलं नाही आहे। याचं मूळ कारण एकच आहे, ती अज्ञान आहेत, ते दारुडे आहेत, त्यांना शिक्षण नाही, त्यांना चारित्र्य नाही, त्यांना कोणती संवेदनशीलता नाही। हे सगळं आज सभोवताली मी बघत होतो। यासाठी म्हणून काँग्रेस पक्षाकडून एक विजन घेऊन उभा राहिलेला आहे। काँग्रेस पक्षाचे एकंदरीत सगळे उमेदवार शहरातले सर्वसामान्य कुटुंबातले आहेत। इथं कोणी धनाढ्य नाही आहे, कोणाचे अवैध धंदे नाही आहेत, कोणाचेही चुकीचे धंदे नाही आहेत। त्यामुळं मला वाटते की काँग्रेस पक्षाची एकंदरीत धर्मनिरपेक्ष बाबतचे जे धोरण आहे, जे विकासाचं जे विजन आहे, त्या सगळ्यांजवळ पैसा आहे, पैशाच्या लाटा येतील, पण आमच्याजवळ विकास आहे, विजन आहे, विचार आहे। हे सगळं घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर जात आहोत। आणि नक्कीच सगळ्या मतदार बंधू भगिनींनो, अगदी फुलेनगर, बिलालनगर, गणेश नगर, वडार समाजाचे, शांतीनगरचे माझे बंधू भगिनींनो, नक्कीच सगळ्यांना विनंती आहे की मटकेबाज, सट्टेबाज, दारुड्या लोकांना न निवडता मी पहिला असा व्यक्ती आहे की उच्च शिक्षित म्हणून उभा राहिलेला आहे। राजकारणाकडं तुमच्या आधारावर, तुमच्या विकासासाठी, तुमच्या पुढील पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी उभा राहिलोय। मी जबाबदारीनं पुढं भूमिका पार पाडत, नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम राबवल, एवढंच मी काँग्रेसच्या वतीने मी म्हणेन। आणि नक्कीच सर्व मीडियानी या प्रभागाची अगदी लहानशा लोकशाहीची तुम्ही दखल घेतली। नक्कीच आमचे चंदापुरे साहेब आणि रिपोर्टर शेख मोजकील, नक्कीच तुमचं आभार आहे की